प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो, धन्यवाद करतो. प्रभू, आज पण आम्ही तुझ्या सन्निधानात येऊन तुझी आराधना करायला आम्हाला एकत्र केला, याबद्दल आभारी. जिवंत प्रभू, तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोबत. ह्या वेळाच्या पूर्ण दाबात तू घ्या. ह्यावेळी पवित्र आत्मेच्या अभिषेकाने आम्हाला प्रत्येकांना भरा. तुझी आराधना करायला, तुझे वचन ऐकायला, त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी आम्हाला तयारी करायला तू सहाय्य कर. ह्या वेळेच्या पूर्ण दाबात तू घ्या. तुझ्या पवित्र हाती आम्हाला आम्ही सोपवतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणा एक देवप्पा. आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या प्रियानो, यावेळेस आपण सर्वांनी मिळून त्या राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याची स्तुती व आराधना करूया. कारण आपल्यावर दया कृपा करणारा परमेश्वर तो आहे. शक्ती, विश्वासयोग्य, सदा सर्व काळ जिवंत असणारा परमेश्वर तो आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. आणि महिमेस पात्र असलेला परमेश्वर तो आहे. जे अशक्य ते शक्य करणारा तो परमेश्वर आहे. एक अग्निस्तंभ बनून आमच्याबरोबर राहणारा, चालणारा, मार्गदर्शन करणारा परमेश्वर तो आहे. त्याचे गुणगान व स्तुती यावेळेस आपण सर्वांनी मिळून गाऊया. एल शडाय, एल शडाय हे गीत गाऊन त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया. El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझ सा ना कोई. El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझ सा ना कोई. अनुग्रही तू, सामर्थी है तू, विश्वास योग्य सदा प्रभु तू. अनुग्रही तू, सामर्थी है तू, विश्वास योग्य सदा प्रभु तू. तू ना बदलता, सदा निरंतर, महिमा के योग्य तू ही है. एल शडाय, एल शडाय, एल शडाय, एल शडाय, एल शडाय, एल शडाय, तुझ सा ना कोई. El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझ सा ना कोई. असंभव को तू करता है संभव, अग्नि और बादल बनकर चलाता. असंभव को तू करता है संभव, अग्नि और बादल बनकर चलाता. चट्टान बनकर मुझे बचाता, गाऊंगा तेरी महिमा सदा. El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझ सा ना कोई. El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझ सा ना कोई, तुझ सा ना कोई, तुझ सा ना कोई, तुझ सा ना कोई. धन्यवाद प्रभू.
आमचा एलशडाय तुम्ही आहात. तुझं नाव हजारो नावं आहेत. तुझ्या प्रत्येक नावाने आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. एलरोही परमेश्वर तुम्ही आहात. शालोम यहोवा शालोम तुम्ही आहात. यहोवा शम्मा तुम्ही आहात. यहोवा रूही तुम्ही आहात. यहोवा राफा परमेश्वर तुम्ही आहात. सर्व नावाने तुम्ही आमच्यामध्ये उपस्थित आहात, त्याबद्दल आभारी. धन्यवाद यीशु. आभारी प्रभु परमेश्वरा. प्रभु यहोवा के नाम हजारों है, स्तुति उसकी कैसे गाऊं. उसने उंडेली हे हजारों भलाइयाँ, स्तुती गाऊं उसके लिए. हे गीत गाऊन परमेश्वराची आपण अजून स्तुती करूया. प्रभु यहोवा के नाम हजारों है, स्तुति उसकी कैसे गाऊं. उसने उंडेली है हजारों भलाइयाँ. उसने उंडेली है हजारों भलाइयाँ, स्तुति गाऊं उसके लिए. उसने उंडेली है हजारों भलाइयाँ, स्तुति गाऊं उसके लिए.
यहोवा के नाम हजारों है, स्तुति उसकी कैसे गाऊं। उसने उंडेली है हजारों भलाइयाँ, स्तुति गाऊं उसके लिए। उसने दाखरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अधमुहा पड़ा, यरीहो के किनारे अधमुहा पड़ा। उसने दाखरस और तेल उंडेला। यीशु 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 मैंने तुझको पा लिया, यीशु 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 मैंने तुझको पा लिया। यीशु 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 मैंने तुझको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। यीशु 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 मैंने तुझको पा लिया, यीशु 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 मैंने तुझको पा लिया। यीशु 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 मैंने तुझको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। पुनः एकदा, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। होय प्रभू, स्तुतीमध्ये वस्ती करणारा परमेश्वर, तू वाढत जाऊ दे आणि आम्ही कमी होत जाऊ दे। तू बढे मैं घटो। आमच्या रोजच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर, आमच्या कामामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असताना, शेजाऱ्यांपाजाऱ्यामध्ये आम्ही असताना, प्रत्येक ठिकाणी तू बढे मैं घटो। होय प्रभू, कारण तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही प्रभू। तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही। आम्ही जे काही करतो त्या सर्वांमध्ये पित्याचं नाव गौरव झालं पाहिजे प्रभू। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। हे गीत गाऊन आपण त्या परमेश्वराची आराधना करूया। तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले।
बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। ऐ खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। धन्यवाद येशू, तू माझा परमेश्वर, माझा तारणारा आहेस. माझ्या प्रेमळ बाप्पा, तुझ्याशिवाय मी हे जीवन जगलो तर हे जीवन व्यर्थ आहे प्रभू. मी कसा राहू तुझ्या विना. माझ्या देवा, माझ्या पिता, तुझ्या येण्याने माझं जीवन पूर्ण होते प्रभू परमेश्वरा. तुझी कृपा मला अनुभवायला मिळते. माझ्या देवा, माझ्या पिता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आम्ही यावेळेस तुझी आराधना करतो प्रभू. माझा तारणारा, आभारी, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुला आभार मानतो. धन्यवाद प्रभू, माझा तारणारा प्रभू, माझा प्रेमळ पिता, तुझी आराधना करतो. धन्यवाद येशू.
तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. प्रभो माझा तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. तुझ सोडूनी जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ सोडूनी जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे. तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या पिता. प्रभो माझा तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. प्रभो माझा तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे. मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा माझ्या पिता. प्रभो माझा तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. प्रभो माझा तारणारा प्रभो माझा प्रेमळ बाप्पा. धन्यवाद येशू. ओ धन्यवाद. तुझ्या महान उपस्थितीबद्दल आभारी. आभारी तुझ्या उत्कृष्ट अशा स्पर्शाबद्दल आभारी. तुझी उपस्थिती किती उत्तम आहे, किती महान आहे. अब्राहमाचा प्रभू, इसहाकाचा प्रभू, याकोबाचा प्रभू, तू माझा आहेस. तू कधी मला सोडणार नाहीस. तू कधी मला टाकणार नाहीस. कारण तू माझा परमेश्वर आहेस. तू प्रथम आमच्यावर प्रीती केला. तुझ्या दयेने कृपेने आम्हाला तुझ्या जवळ तुझ्या संबंधामध्ये आणला. आज या संबंधामध्ये वाढायला आम्हाला सहाय्य मदत करा प्रभू. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना
ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु। तू मेरा है, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु। तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है, वो मेरा है। वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, जो आदि में था, जो शब्द खुदा संग था, वो शब्द खुदा ही था। वो मेरा है, यस लॉर्ड, जो आदि में था, जो शब्द खुदा संग था, वो शब्द खुदा ही था। वो मेरा है, वो मेरा है, वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, वो मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। वो मेरा है, वो मेरा है, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। अब कहना है क्या है, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। अब कहना है क्या है, खुदा मेरे पक्ष में
तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ न छोड़ेगा। डर हटा कर बल दिया, जीत तूने मुझे दिया। क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया शुक्रिया शुक्रिया। यीशु शुक्रिया। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। आभारी प्रभु। प्रभू, ही स्तुती आराधनेची वेळ आम्हाला तुम्ही आशीर्वादित करून दिला, त्याबद्दल आम्ही लाखो कोटी आभार मानतो प्रभू परमेश्वरा। तुझी उपस्थिती असंच आमच्या बरोबर राहू दे। दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ असं आमच्यामध्ये तुम्ही सतत राहा प्रभू। तुम्ही जर आमच्या बरोबर, आमच्या बाजूने असला तर माझ्या विरोधात कोण उभा राहू शकेल प्रभू परमेश्वरा। तुझ्या बरोबर राहायला मदत करा, सहाय्य मदत करा। ही वेळ तुम्ही आम्हाला आशीर्वादित करून दिला त्याबद्दल आभारी। सर्व गौरव, आदर, महिमा आम्ही तुला देतो प्रभू। येणारे वचन आम्हाला आशीर्वादित करून द्या। ऐकणारे प्रत्येक शब्द आणि शब्द आमच्या मनामध्ये मूळ घेऊ दे प्रभू परमेश्वरा। जसं तुम्ही तुमच्या वचनामध्ये सांगितलेलं आहात, माझे वचन तुझ्यामध्ये राहतील आणि तू माझ्यामध्ये राहशील, त्यावेळी तू जे काही मागशील ते मी तुला देईन। त्याप्रमाणे त्या वचनानुसार तुझे वचन आमच्यामध्ये राहू दे, त्यासाठी कान देऊन ऐकायला, लक्ष लावून ऐकायला आम्हाला सहाय्य मदत करा। आमचे लक्ष विचलित होऊ नये प्रभू। धन्यवाद यीशु। पुढील वेळ तुझ्या हाती सोपवून येणारे वचन आम्हा सर्वांना आशीर्वादित असो आणि त्याचप्रमाणे लागणारे ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य आम्हाला तुम्ही दिलेला आहात या विश्वासाने आभार मानून सर्व गौरव, आदर, महिमा, सन्मान, स्तुती, प्रशंसास पात्र असलेला एकमात्र राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सर्व शक्तिशाली, सर्व सामर्थ्यशाली, अवर्णनीय व अतुल्य नावाने प्रार्थना मागतो नाही का आमच्या स्वर्गातील पित्या। आमेन, आमेन, आमेन। धन्यवाद येशू, आभारी परमेश्वरा।
हालेलुया. प्रेज लॉर्ड. या प्रियानो, आपले पवित्र शास्त्र व वही पेन हे सर्व आपण आपल्या हाती घेऊया आणि येणाऱ्या वचनासाठी आपण तयार होऊया. मी प्रार्थना करतो व जाहीर करतो की येणारे वचन परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गेल्या काही भागांपासून किंवा महिन्यांपासून आपण प्रार्थना एक वेगळा दृष्टिकोन याबाबत आपण पाहत आहोत. आणि त्यापूर्वी सत्ता असा एक विषय आपण पाहिला होता. त्यामध्ये खूप सुंदररित्या आपण पाहिलं होतं की सत्ता पहिला देवाने मनुष्याला दिली, त्यानंतर ते मनुष्याने गमावले, सैतानाकडे गेले आणि येशू ख्रिस्ताने पुन्हा एका शरीराच्या रूपात पृथ्वीमध्ये प्रवेश घेऊन पुन्हा ती सत्ता सैतानाकडून काढून आज जे कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्यांना येशूने ती सत्ता दिली आहे. आणि त्या सत्तेचा वापर करून आपण प्रार्थनेमध्ये देखील ती सत्ता आणि ती अधिकार वापरायचं आहे. तर ते कसं याबाबत आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी हे सत्ता आणि अधिकार या संबंधित अजून काही उदाहरण आम्ही आज बघणार आहोत. कारण हे समजल्याशिवाय सत्ता आणि अधिकार काय आहे हे माहीत असल्याशिवाय आपण त्याचा वापर करून प्रार्थना करू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा थोडक्यात काही उदाहरणातून आपण पाहणार आहोत की सत्ता आणि अधिकार म्हणजे कसं काय या गोष्टी संबंधित काही गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि मी एक वाक्य देखील सांगितलं होतं. जे देवाचे महान सेवक जॉन विजली यांनी सांगितलेलं वाक्य, विदाऊट गॉड मॅन कॅनॉट, विदाऊट मॅन गॉड विल नॉट. मराठीमध्ये देवाशिवाय मनुष्य काही करू शकत नाही, मनुष्याशिवाय देव काही करणार नाही, असं आपण पाहिलं होतं. त्यासंबंधित देखील काही उलगडा आपण करणार आहोत, काही उदाहरण पाहणार आहोत. त्यामुळे पुढील जे वेळ आहे मी तुम्हाला विनंती करतो चांगलं लक्ष देऊन ऐका. कृपया काही सेकंदसाठी सुद्धा आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. कारण काही शब्द काही वाक्य जर ऐकायचं चुकलं की मग त्याचा पूर्ण जो संदर्भ आहे किंवा जे काही तो मुद्दे आहेत ते आपल्याकडून चुकून जाऊ शकते. त्यामुळं पूर्ण लक्ष तुमचं असू दे. कारण माझा प्रयत्न एकच आहे की ह्याद्वारे प्रत्येकाने आपल्याकडे ख्रिस्त येशूद्वारे आपल्याला मिळालेल्या ताकदीचा आणि सत्तेचा, अधिकाराचा, त्याचा ओळख प्रत्येकाला व्हावा. एकदा हे समजलं की मी किती ताकदवर आहे ख्रिस्त येशूमध्ये, त्यावेळी आपण त्याचा वापर करायला सहज आपल्याला ते जमणार. त्यामुळे नक्की मी विनंती करतो आणि उत्तेजन देतो की पूर्ण लक्ष या ठिकाणी असू दे. ठीक आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. एक प्रश्न म्हणजे, जेव्हा आदाम आणि हवा पाप करणार होते, म्हणजे हवा ते फळ खाणार होती, ते फळ खाल्ल्याने देवाविरोधात देवाच्या आज्ञाचं उल्लंघन झाला हे आपल्याला ठाऊक आहे. नीट लक्ष द्या. ते फळ खायच्या आधी देवाने तिला का थांबवले नाही? तिथे मध्ये पडून देवाने तिला का थांबवले नाही? पुन्हा मी प्रश्न विचारत आहे, ऐका. आदाम आणि हवा यांच्याकडून आज्ञेचं उल्लंघन होताना ते फळ, त्या बरे वाईटाचे ज्ञान देणारे जे फळ होते, झाड होते, त्या झाडातून ते फळ खाण्यापूर्वी देवाने हवेला का थांबवले नाही? तिथं देव मध्ये का पडला नाही? या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या संदेशामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुमचं लक्ष पूर्णपणे या ठिकाणी आहे असं मी आशा धरतो. ठीक आहे. मागील काही भागांमध्ये आपण पाहिलेलं आहे की
आत्मा या पृथ्वीमध्ये बेकायदेशीर आहेत, त्यांना या पृथ्वीमध्ये परवानगी नाही. आपण देखील एक आत्मा आहोत, पण त्या आत्म्याला एक मातीचं शरीर दिलेलं आहे, हाड मांस दिलेलं आहे, म्हणजेच एक मातीचं शरीर. म्हणजे तुम्ही आणि मी, आपण एक आत्मा आहोत. तुम्ही आणि मी म्हणण्यापेक्षा पूर्ण मनुष्य जात जे आहे, प्रत्येक मनुष्य ही एक आत्मा आहे. पण त्या आत्म्याला एक शरीर, म्हणजे असं म्हणता येईल त्या आत्म्याला एक कपडे देण्यात आलेले आहेत, म्हणजेच हे शरीर. आणि त्या शरीरावर आपण कपडे घातलेले आहेत, ते नग्नता झाकण्यासाठी. जेव्हा पाप झाले त्यानंतर नग्नता झाकण्यासाठी त्या शरीराला आणि कपडे घालण्यात आलेले आहे. पण आत्म्यासाठी शरीर परमेश्वराने मातीपासून घडवून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकजण आपण आत्मा आहोत, पण त्या आत्म्याला एक शरीर दिलेलं आहे. ज्यावेळी मी म्हणतो जोसेस, ते माझ्या आत्म्याला दिलेलं नाव आहे आणि माझ्या शरीराला दिलेलं नाव नाही. पण तशा प्रकारे मी काय करत आहे, म्हणजे जेव्हा जोसेस म्हणून हाक मारतो, म्हणजे तुम्ही जेव्हा मला बघता, माझ्या बाह्य रूप किंवा बाह्य रूप जे आहे त्याकडे बघता, पण त्याद्वारे आतमध्ये म्हणजे जो खरा आत्मा आहे तो म्हणजे मी. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आपण प्रत्येकजण एक आत्मा आहोत, पण आपल्याला एक त्या आत्म्याला एक शरीर देण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टी आपण विस्ताररित्या मागील भागांमध्ये पाहिलेलं आहे. ज्या क्षणाला हे शरीर मरण पावते, त्यावेळी आत्म्याला पृथ्वीवर राहण्याची परवानगी नाही. कारण आत्म्याला पृथ्वीवर बेकायदेशीर आत्मा पृथ्वीवर बेकायदेशीर आहे. ते कसं का आपण मागील भागांमध्ये बघितलेलं आहे. सत्ता जे आहे ते पण पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या सांगणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते त्यावेळी त्याचा आत्मा पृथ्वीमधून बाहेर गेला पाहिजे. पृथ्वीमध्ये त्या आत्म्याला परवानगी नाही. पण हे जे दुष्ट आत्मे आहेत ते बेकायदेशीररित्या या पृथ्वीवर राहत आहेत. म्हणून तुम्हाला आणि मला मातीचं शरीर असल्यामुळे कायदेशीररित्या बेकायदेशीर असणाऱ्या दुष्ट आत्म्यांना घालवण्याचा सत्ता आणि अधिकार ख्रिस्त येशूद्वारे आपणाला आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. पहिली गोष्ट, ठीक आहे. आपण आता एक त्यामुळे ज्या क्षणाला आत्मा शरीरातून वेगळा होतो, म्हणजेच काय, शरीर मरतो, त्यावेळी आत्मा बाहेर येतो आणि ते इथं राहू शकत नाही. त्यामुळं एकतर स्वर्ग किंवा नरक. आत्मा म्हणजे खरा तुम्ही किंवा खरा मी जो आहे तो म्हणजे आपला आत्मा आहे. ते एक तर मरणानंतर नरक किंवा स्वर्ग या पृथ्वीवर असूपर्यंत हे शरीर आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि हे शरीर असणाऱ्यांना, मातीचं शरीर ज्या आत्म्यांना आहे त्यांनाच फक्त सत्ता आणि अधिकार देवाने दिलेला आहे. ते आपण बघूया. तर वचनातून पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. उत्पत्ती याचं पुस्तक 1 अध्याय 26 वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 1 अध्याय त्यातील 26 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. ते म्हणजे कोण? ज्याला आपण बनवणार आहे, मातीपासून ज्याला आम्ही घडवणार आहे, ते सत्ता चालवतील. इथं परमेश्वराने आपण हा शब्द वापरलेला नाही. म्हणजे परमेश्वराने स्वतःला या पृथ्वीवरील सत्तापासून वगळलेला आहे. म्हणजे परमेश्वराने, पुन्हा एकदा मी सांगतो, परमेश्वराने तिथं शब्द वापरला आहे ते म्हणजे या पृथ्वीवरील पूर्ण सत्ता जी आहे ते म्हणजे या मातीच्या शरीर असणाऱ्या आत्म्यांना, म्हणजे जे आत्मा आपण देणार आहे आणि ज्यांना आपण मातीचं शरीर देणार आहे त्या मनुष्यालाच फक्त या पृथ्वीवर सत्ता असणार. तिथं हा शब्द वापरलेला नाही. आपण म्हणजे मी, देव आणि मनुष्य, आपण दोघे मिळून सत्ता चालवूया असा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे परमेश्वराने पूर्णपणे जे पृथ्वीवरचा सत्ता आहे ते मनुष्याला दिलेलं आहे.
इथंपर्यंत मी आशा करतो सर्वांना समजलेलं आहे. आता जो सैतान आहे हा देवाबरोबर कित्येक वर्ष राहिलेला देवदूत आहे, म्हणजे होता. कितीतरी वर्ष देवदूत असा तो देवाबरोबर राहिलेला आहे. त्यामुळे त्याला ठाऊक होते, त्याला माहीत होते की देवानी सत्ता मनुष्याला दिलेला आहे, म्हणजे ह्यामध्ये देव मध्ये पडू शकणार नाही. मी पुन्हा सांगतो, लक्ष देऊन ऐका. सैतान देवाबरोबर राहत होता, त्यामुळे देवाबद्दल सर्व गोष्टी सैतानाला माहीत होते. देवाने जे शब्द दिलेला आहे तो शब्द देव मोडणार नाही. आणि देवाने इथं शब्द देताना ते सत्ता चालवतील, म्हणजे मनुष्य सत्ता चालविल असं. त्यामुळे मी मनुष्याकडून ही सत्ता काढून, जर मनुष्याने आज्ञा उल्लंघन केले तर मी त्याच्याकडून ही सत्ता काढून घेऊ शकतो. आणि हे करत असताना देव यामध्ये पडू शकत नाही, कारण सत्ता मनुष्याकडे आहे, देवाकडे नाही. हे सैतानाला चांगले ठाऊक होते. त्यामुळे त्याने मग त्या स्त्रीला, कोण, हव्वा, तिला फसवले आणि त्यानंतर तिने ते फळ खाल्ले, आज्ञा उल्लंघन झाले आणि त्यानंतर ती सत्ता सैतानाकडे आली. आता जेव्हा देवाने विचारलं, आदामा आदामा तू कुठे आहेस, त्यावेळी ते लपून बसले होते. आणि त्यावेळी हे सर्व काय घडलं ते सर्व उघडकीस आल्यानंतर देवाने उत्पत्ती याचा पुस्तक 3 अध्याय त्यात 15व्या वचनामध्ये एक श्राप दिला आणि सैतानाला सांगितलं, तू ज्या स्त्रीद्वारे सत्ता म्हणजे फसवून सत्ता काढून घेतलास, त्याच स्त्रीद्वारे कायदेशीररित्या मी एक शरीर घेऊन या पृथ्वीवर प्रवेश करणार आणि तुझ्याकडून ती सत्ता काढून घेणार. पुन्हा सांगतो ऐका, मी 2 वेळा का सांगत आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पुन्हा मी 2 वेळा सांगत आहे, कारण ते चुकून जाऊ नये आपल्याकडून. ज्या स्त्रीला तू फसवून सत्ता काढून घेतलास, त्याच स्त्रीद्वारे मनुष्याचं रूप म्हणजेच एक मातीचं शरीर घेऊन मी या पृथ्वीवर कायदेशीररित्या प्रवेश करणार आणि तुझ्याकडून ती सत्ता पुन्हा काढून घेणार. हालेलुया, हालेलुया. किती महान परमेश्वर आहे आपला परमेश्वर. त्यानंतर ती वेळ आली, अनेक जे संदेष्टे होते. आता पवित्र आत्म्याला सुद्धा पृथ्वीवर परवानगी नव्हते. ते पवित्र आत्मा कसं कार्य करायचा त्या काळात, म्हणजे त्या जुन्या करारामध्ये, जेव्हा एखाद्या संदेष्टाला भविष्यवाणी करायची असेल त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर येईल. ते तो जो संदेष्टा आहे तो भविष्यवाणी करेल, किंवा देवाकडून वाणी येईल, तो भविष्यवाणी करेल, पवित्र आत्मा पुन्हा निघून जाईल. अशा प्रकारे करायला लागत होतं, कारण ते जे शरीर होतं ते पूर्णपणे पापामध्ये भ्रष्ट झालेलं एक शरीर होतं जुन्या करारामध्ये. त्यामुळे पवित्र आत्म्याला सुद्धा कायदेशीररित्या या पृथ्वीवर राहू शकत नव्हता. आणि एक दिवस आला ज्यावेळी यशाया संदेष्टांनी एक भविष्यवाणी केली. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने यशाया संदेष्टाने एक भविष्यवाणी केली. ती भविष्यवाणी काय आपण बघूया. यशाया 7वा अध्याय त्यातील 14वे वचन. यशाया 7वा अध्याय त्यातील 14वे वचन. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल आणि कंसामध्ये आमच्या सन्निध देव असे ठेवील. जे पुत्र एक कुमारी स्त्रीला, एका कुमारीला गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल ठेवण्यात येईल. इमॅन्युएल
या शब्दाचा अर्थ मूळ भाषेमध्ये जर जाऊन ह्या अर्थाचा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये काय दिलेला आहे, आमच्या सन्निध देव म्हणजे आमच्यामध्ये देव. पण हे अजून स्पष्टरित्या समजण्यासाठी ह्याचं जे मूळ शब्द आहेत त्यामध्ये जाऊन ह्याचं अर्थ बघितल्यावर अजून स्पष्ट समजते. लक्ष द्या. इमॅन्युएल म्हणजे म्हणजे मध्ये, म्हणजे मध्ये, इंग्लिशमध्ये म्हणजे इन, इन. मॅन म्हणजे मनुष्य किंवा मनुष्यजात. नुएल म्हणजे एलोहिम, म्हणजे एलोहिम. मध्ये मॅन मनुष्यजात, नुएल एलोहिम म्हणजेच अर्थ काय, इमॅन्युएल मनुष्यामध्ये एलोहिम. इमॅन्युएल म्हणजे मध्ये, मॅन म्हणजे मनुष्यजात, नुएल म्हणजे एलोहिम याचा अर्थ देव. म्हणजेच मनुष्यामध्ये देव. त्या पुत्राला काय नाव ठेवण्यात येईल, इमॅन्युएल म्हणजेच मनुष्यामध्ये देव. बघा, मनुष्यामध्ये देव, जो स्वर्गात वस्ती करणारा देव, तो मनुष्यामध्ये कायदेशीर मातीचा शरीर घेऊन या पृथ्वीमध्ये कायदेशीर झाला. हालेलुया. मनुष्यामध्ये देव म्हणजेच इमॅन्युएल. मराठीमध्ये आम्हाबरोबर देव म्हणतो आपण. आपण कोण आहोत, मनुष्य. मनुष्यामध्ये देव. त्यामुळे आता हा जो मनुष्य आहे, जो जन्माला आला, त्याला नाव येशू असं ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याचा आत्मा देवाकडून होता, ख्रिस्त, येशू ख्रिस्त. म्हणजेच येशू ख्रिस्त 100% मनुष्य पण होता आणि 100% देव पण होता. येशूपर्यंत सगळे मनुष्य 100% मनुष्य होते. आणि आता सैतानाला काय करायचे कळेना. आतापर्यंत 100% मनुष्य होते सगळे. आता हा 100% मनुष्य पण आहे, 100% देव पण आहे. आणि त्यानंतर पृथ्वीवर देवाने काय काय कार्य केले, किती चमत्कार केले, हे आपल्याला ठाऊक आहे. मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. पृथ्वीवर असलेलं सत्ता मनुष्याला देण्यात आलेली आहे. आज येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या आपणाला ती सत्ता व अधिकार देण्यात आलेला आहे. आता मी काही उदाहरणं देणार आहे की जे याला पुरावा किंवा एक पाठबळ देतील या वाक्याला. ते म्हणजे ते वाक्य कोणते, देवाशिवाय मनुष्य काही करू शकत नाही, मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. पहिलं उदाहरण आपण पाहूया. उत्पत्ती याचं पुस्तक 18वा अध्याय, त्यातील 20 पासून 33 पर्यंत. इथं ते तुम्ही नंतर वाचू शकता. मी आता पूर्ण वाचत नाही, पण तुम्ही नंतर त्याचा थोडा अभ्यास करू शकता. इथं सोदोम आणि गमोरा हे जे शहर आहे किंवा गाव आहे, हे परमेश्वर नष्ट करणार होता. पण एका मनुष्याला प्रथम त्यानं याबद्दल सांगितला. कोण तो मनुष्य, म्हणजे अब्राहमाला पहिला देवाने सांगितला. त्या वचनामध्ये तुम्ही जर वाचला, आपण या मनुष्याकडून ही गोष्ट लपवायची का, असं एक वाक्य आहे. मनुष्याकडून ही गोष्ट लपवायची का. अब्राहमाला देवाने पहिला सांगितलं, मी असं करणार आहे.
मग लगेच अब्राम तिथं चर्चा करू लागला, परमेश्वरा 50 लोक असतील तर. कारण अब्राहमाने ओके म्हटल्याशिवाय परमेश्वर सदोम आणि गमोरा नष्ट करू शकत होता, पण करणार नाही. लक्षात घ्या, मी सांगितलेलं वाक्य बघा, मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. सदोम आणि गमोरा परमेश्वर नष्ट करू शकत होता, पण अब्राहमाला पहिला विचारलं. अब्राहमाला समजले, आपण ओके म्हटल्याशिवाय परमेश्वर ते नष्ट करणार नाही. ठीक आहे, मग आपण जरा चर्चा करूया. परमेश्वरा 50 लोक, 40, 30, 10, 20, शेवटी फक्त आणि फक्त लोट आणि त्याचा परिवार, त्यांना फक्त बाहेर काढ. मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. प्रत्येक, तुम्ही जर जुना करार पूर्ण बघितला, कुठंच प्रत्येक ठिकाणी देवाने नेहमी मनुष्याची मदत घेऊनच किंवा मनुष्याला सोबत घेऊनच कार्य केलेलं आहे. अनेक उदाहरण आपण बघूया. मोशे, निर्गमयाचं पुस्तक 14वा अध्याय 15, 16 आणि 21 आपण वाचूया. निर्गम याचं पुस्तक 14वा अध्याय, त्यातील 15, 16 आणि मग 21. आता ते वाचण्यापूर्वी तिथली परिस्थिती मी सांगतो. ते समोर लाल समुद्र आहे, मागं फारोन राजाचे सेना येत आहे यांना ठार मारण्यासाठी. दोन्ही बाजूला जाऊ शकत नाही. समोर समुद्र आहे, मागं गेलं तर राजा ठार मारेल, अशा परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. आता आपण वाचूया निर्गम 14:15 वचन मी वाचत आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ऐका, माझा धावा करीत काय बसलास? अरे तू माझा काय धावा करत बसलेला आहेस? पृथ्वीवरचा सत्ता तुझ्याकडे आहे. इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, पृथ्वीवरचा सत्ता तुझ्याकडे मी दिलेला आहे. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर. मी करतो असं म्हटलं नाही परमेश्वर, तू कर, कारण तिथलं पृथ्वीवरचा सत्ता तुझ्याकडे आहे. आज आपण पण असंच आहे, आपल्याला पृथ्वीवरचा सत्ता आपल्याकडे आहे हे माहीत नाही आणि त्यामुळे त्याचा वापर आपण करू शकत नाही. त्यासाठीच आज आपण हा अभ्यास करत आहोत. आपल्याला प्रत्येकाला माहीत पाहिजे की पृथ्वीवरचा सत्ता माझ्याकडे आहे. हे सैतानांनो, हे सैतान आहे, दुष्टात्म्यांनो, तुम्ही बेकायदेशीर आहात, येशू ख्रिस्ताच्या नावाने निघा, हे सांगण्याचा अधिकार आपल्याला आहे. पुढे बघूया, 16 वचन आपण बघूया. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आता सर्वात महत्त्वाचं वचन आपण वाचणार आहोत, म्हणजे त्या विषयासंबंधित 21व्या वचनाकडे आपण जाऊया. निर्गम 14वा अध्याय, त्यातील 21वे वचन बघा. मी एकदम हळू वाचणार आहे कारण खूप महत्त्वाचं आहे. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहून समुद्र मागे हटवला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. आता इथे एक शब्द आहे बघा, तेव्हा. मोशेने काठी, म्हणजे देवाने आज्ञा दिली, काय, तू हे कर, तुला सत्ता मी, पृथ्वीवरचा सत्ता मी तुला दिलेला आहे, तू कर. मोशे जर म्हणत बसलाच, परमेश्वरा तुम्ही लाल समुद्र उघडा, परमेश्वरा तुम्ही लाल समुद्र उघडा, पहिली गोष्ट ते त्याला सुचलं पण नसणार आहे मनुष्याच्या, कारण देवाचे कार्य करण्याच्या पद्धती ज्या आहेत मनुष्याच्या कल्पनाशक्ती पलीकडच्या आहेत. पहिली गोष्ट, मनुष्याला हे सुचलं पण नसेल की असं पण आपण करू शकतो. मोशेला पण सुचलं नसेल, पण त्यात पण परमेश्वर बघा, मार्गदर्शन, तू कर, तू कर, तू आपली काठी दाखव.
मग मोशेने 21व्या वचनामध्ये आपण बघितलं, मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा मनुष्याशिवाय परमेश्वर काही करणार नाही. मोशेने जर काठी उगारला नसता तर परमेश्वराने ते लाल समुद्र दुभागला नसता. समजून घ्या, मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. धन्यवाद येशू. परमेश्वर आपल्याला सर्व आज्ञा दिलेल्या आहेत, त्यातून नुसतं पाळ, बाकीचं मी बघतो. त्या पाळल्याने आपण काय करतो? देवाला आपल्याद्वारे कार्य करण्याची परवानगी देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. आभारी. आता त्यामध्ये पण अनेक गोष्ट, आता लाल समुद्र दुभागले, काठी दाखवली, दुभागले, सगळे मिस्र देशातील लोक चालत गेले, समुद्राच्या पार गेले आणि फारोन राजाची सेना सुद्धा त्याच रस्त्यावरून, दोन्ही बाजूला लाल समुद्र आहे, त्याचं पाणी आहे आणि त्याच रस्त्यावरून ती सेना पण येत आहे. आता मी एक कल्पना करत आहे, मोशे वाट बघत बसला असेल, परमेश्वरा आम्ही आलो की आता पाणी ते परत का होईना? मोशे कदाचित असेल, वचनामध्ये तसं नाही आहे, पण कदाचित अरे पाणी परत का येईना, परत आहे तसं का होईना? मोशे वाट बघायला पाणी आता परत येईल, ती सेनामधली लोक इथे येऊन पोचलीत तर आम्हाला मारून टाकतील. सगळे लोक वाट बघत आहेत. आता पाणी दुभागलं, ठीक आहे, आता ते पाणी पुन्हा यायला पाहिजे की, नाहीतर ते सेना इकडंपर्यंत येऊन पोचतील, समुद्राच्या पार येऊन पोचतील, आम्हाला मारून टाकतील. सगळे लोक पाणी कधी येणार परत, पूर्वीसारखे कसं समुद्र असं कधी होणार, असं वाट बघत आहेत. परमेश्वर म्हणाला असेल, ते ह्याच्यात आहे, निर्गमेचं पुस्तक 14वा अध्याय, त्यातील 26व्या वचनात आहे, निर्गम 14:26. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उगार, म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमवून मिसऱ्यावर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशे वाट बघत बसलाय, पाणी परत पूर्वीसारखे कसं कधी होणार, सेना या लागलीत. आता ती पाणी पुन्हा पूर्वीसारखे होऊ दे, कधी होणार याची आता मोशे वाट बघत बसले, सर्व लोक वाट बघत बसले. परमेश्वर म्हणाला, तू अजून काठी दाखवलेला नाहीस, मी कसं कार्य करणार? तुझे काठी, आपला हात समुद्राकडे उगार. मग मोशे, अरे हा, लगेच परमेश्वराने पुन्हा, मनुष्याशिवाय परमेश्वर काही करणार नाही. हे 2 उदाहरण बघितले. असं तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं हे जे विषय आपण पाहिलेला आहे, हे तुम्ही ऐकला आहात. आत्ता तुम्ही पवित्र शास्त्र जे आहे, हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. ह्या दृष्टिकोनातून वचन वाचून बघा, तुम्हाला दिसेल जुन्या करारामध्ये जितके देवाचे संदेष्टे होते, देवाचे जे सेवक असतील, संदेष्टे असतील, प्रत्येकजण देवाने त्यांच्या सोबत मिळून कार्य केलेलं आहे. देवाने कुठंच असं स्वतःमध्ये पडून कार्य केलेलं नाही. म्हणून ते वाक्य आहे, देवाशिवाय मनुष्य काही करू शकत नाही आणि मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याकडून एखाद्या कृत्याची किंवा एखाद्या शब्दाची वाट परमेश्वर पाहत आहे. अधिकाराने एखादे हात उगारायचा असेल किंवा शब्द बोलायचा असेल, विश्वासाने आणि अधिकाराने जेव्हा ते शब्द किंवा ती कृत्य आपण करणार, त्यावेळी परमेश्वर लगेच हुश हुश हुश. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना करत असताना काही ठिकाणी विनंती करावी लागतात, पण काही ठिकाणी अधिकाराने प्रार्थना करावी लागतात.
परमेश्वरा या भूतांना काढा, परमेश्वरा या भूतांना काढा. परमेश्वर म्हणणार, मी तुला पृथ्वीवर सर्व सत्ता तुझ्याकडे आहे आणि तू मला सांगत बसलायस. काढ तुझा हात आणि बोल, निघून जा म्हणून. मोशेसारखं आपण वाट बघत बसतो, कधी होणार कधी होणार. परमेश्वर, अरे तू अजून तुझ्या बाजूनं जे केलं पाहिजे ते केलेलं नाहीस अजून. मग हा हो बरोबर. त्यानंतर मग पाणी पूर्वीसारखे झाले. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. काही ठिकाणी अधिकार वापरायला लागतो आणि काही ठिकाणी स्वतः लीन आणि नम्र करून विनंती करावे लागतात प्रार्थनेमध्ये. प्रत्येक ठिकाणी विनंती नाही, काही ठिकाणी अधिकार. ते कुठे काय या पुढं आपण अजून अनेक गोष्टी पाहणार आहोत, अनेक उदाहरण आपण बघणार आहोत. मार्क रुच वर्तमान 5वा अध्याय 7वे वचन. पण त्या वचनाकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं याचं पार्श्वभूमी काय आहे ते बघूया. ते पहिल्या वचनापासून आपण पाहूया. मार्क 5:1. मग ते समुद्राच्या पलीकडं गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळ दंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ दंडांनी बांधिले असताही त्याने साखळ दंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओढत असे व दगडा धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. आता ही पार्श्वभूमी आहे. एक मनुष्य आहे, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य. त्याला कोणीही अडवू शकलं नाही, थांबवून शकलं नाही, त्याला ताब्यात ठेवू शकले नाही, म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवता आलं नाही कोणाला. कोणाकडे सामर्थ्य नाही असं वचनात सांगते. त्याला तुम्ही बेड्या घातल्यात ते तोडून टाकायचा, साखळ दंड घातलं तरी ते तोडून टाकायचा, दगडाने धोंड्याने स्वतःला. हे सगळं दुष्ट आत्म्याचं काम आहे. ठीक आहे, इथंपर्यंत समजलेलं आहे. आता लक्ष देऊन बघा. आता येशूची एंट्री आहे तिथं. आता येशू कोण आहे आपण मागाशी बघितलेलं आहे. येशू ख्रिस्त 100% मनुष्य आणि 100% देव. हे विचार आपल्या मनात असू दे. ह्या विचाराने आपण आता ह्या दृष्टिकोनातून आपण वचन वाचणार आहोत. मार्क 5:6 वचन. येशूला दूरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. 7वे वचन खूप महत्त्वाचं वचन आहे, ऐका. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. काही पवित्र शास्त्राच्या काही वर्जन म्हणजे काही जे वेगळ्या वर्जनमध्ये, इंग्लिशच्या भरपूर वर्जन आहेत, त्यामध्ये काही वर्जनमध्ये आमची अजून वेळ आलेली नाही त्यामुळे छळू नकोस असं आहे. इथं ते वाक्य नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. इथं महत्त्वाचा शब्द बघा, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मध्ये का पडतोस? मला छळू नकोस. म्हणजे देव मध्ये पडला येशू ख्रिस्ताद्वारे. मी मगाशी एक प्रश्न विचारलेला बघा. आदाम आणि हवा ते फळ खाताना देव मध्ये पडला नाही, कारण त्यावेळी देव आत्मा होता, मध्ये पडू शकत नव्हता. हे सैतानाला पण माहीत होते. त्यावेळी देव आत्मा होता, मध्ये पडू शकत नव्हता. पण इथे देव मनुष्य असा झाला आणि मनुष्य असा देव मध्ये पडू शकत होता आणि देव मध्ये पडला. बघा, हे येशू हे वाचल्यावर खूप आनंद होते.
हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? आता सैतानाला काय करायचं समजेना. का? कायदेशीररित्या देव जो आत्मा आहे, आत्मा जर मध्ये पडला असता, आत्म्याच्या रूपात देव जर मध्ये पडला असता, तर ते बेकायदेशीर झालं असतं. पण बघा देवाची योजना बघा, मास्टर माइंड म्हणतात, मास्टर माइंड किंवा मास्टर योजना. मनुष्याचं रूप घेतल्याने देव पृथ्वीवर कायदेशीर झाला आणि त्यामुळे इथं जो दुष्ट आत्मा आहे, ते दुष्ट आत्मा बेकायदेशीर आहे. ते बेकायदेशीररित्या त्या मनुष्यामध्ये बसलेलं आहे. अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य, असा शब्द आपण मगाशी वाचताना वाचलं. लागलेला, असलेला नव्हे, अशुद्ध आत्मा लागलेला म्हणजे लागलेला याचा अर्थ बाहेरून येऊन लागला असा अर्थ होतो. म्हणजे गैररित्या किंवा बेकायदेशीररित्या हे अशुद्ध आत्मे त्या मनुष्यामध्ये बसले होते. आता जो स्वर्गातील देव आहे, तो मनुष्याच्या रूपात कायदेशीररित्या येऊन उभारत आहे. सैतानाला काय करायचं कळेना, त्या दुष्ट आत्म्यांना काय करायचं कळेना. धन्यवाद येशू. आता तो सैतान किंवा ती दुष्ट आत्मे देवाकडे आरोप करू शकत नाही की तुम्ही आत्मा आहात, तुम्ही पृथ्वीवर कसं काय आला. इथं नुसतं मनुष्याला कायदेशीररित्या सत्ता किंवा अधिकार मनुष्याला आहे असं म्हणता येत नाही, कारण येशू ख्रिस्त मनुष्य होता. त्यामुळे आता किती एक अद्भुत प्रकटीकरण आहे. धन्यवाद येशू, आभारी. आता इतकंच नाही, अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण आता अनेक गोष्ट म्हणजे जर निरीक्षण जर केलं, येशू या क्षणापर्यंत कुठंच म्हणजे उत्पत्ती पहिल्या अध्यायापासून या येशूच्या या घटनापर्यंत कुठंच दुष्टात्म्याने किंवा सैतानाने तू मध्ये का पडतोस हा शब्द वापरलेला नाही. कुठल्याच मनुष्याला वापरलेला नाही. बघा अभ्यास करून. कुठलाच संदेष्टा असो, सेवक असो, कोणाला असो, असं कुठंच हा शब्द वापरलेला नाही. पण इथं, कारण तो स्वतः देव, 100% देव आणि 100% मनुष्य, पृथ्वीवर कायदेशीररित्या देवाने प्रवेश केला. आणि म्हणून सैतान विचारत आहे, तू मध्ये का पडतोस? हवेच्या वेळी मध्ये पडला नाही, कारण त्यावेळी तो आत्मा होता, देव आत्म्याच्या रूपात होता. पण आता देव कायदेशीररित्या मनुष्याचं रूप घेऊन कायदेशीर लीगल एंट्री, कायदेशीर प्रवेश, सैतान सुद्धा काही करू शकला नाही. आता पुढे काय झाले बघूया. त्यात पण एक अद्भुत गोष्ट आपण पाहणार आहोत. हे येशू परात्पर देवाचा पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. 8वे वचन, मार्क 5:8. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून निघ. हे अशुद्ध आत्म्या, तू बेकायदेशीररित्या त्या मनुष्यामध्ये बसला आहेस, निघ. मी मनुष्याच्या रूपात आता कायदेशीररित्या तुला हाकलू शकतो, तुला बाहेर काढू शकतो. 9वे वचन, त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? मग त्या दुष्टात्म्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. 10वे वचन, आणि आम्हास या देशातून घालवू नको, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट, तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. आता ही दुष्टात्मे, यांना काय करायचं समजेना.
आता भीक मागू लागले. इंग्लिशमध्ये शब्द आहे बेग्ड. इंग्लिश वचनामध्ये बेग्ड म्हणून शब्द आहे, म्हणजे अक्षरशः भीक मागत होते. काय म्हणून भीक मागत होते किंवा विनंती करत होते? ह्या देशातून आम्हाला घालवू नको. आता त्या दुष्टात्म्यांना कळाले की देव स्वतः माझ्यासमोर उभा आहे, मला या देशातून घालवू शकतो. त्यामुळे ते तिथं भीक मागू लागले, मला या देशातून घालवू नका. पुढे बघूया 12वे वचन. मग ते काय म्हणायला लागले, तिथे एक डुकरांचा कळप आहे. 12वे वचन. तेव्हा भूतानी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. 13वे वचन. लक्ष देऊन ऐका. मग त्याने म्हणजे येशूने त्यास म्हणजे त्या दुष्टात्म्यांना परवानगी दिली. परवानगीशिवाय, मनुष्याशिवाय देव काही करू शकत नाही, कारण देव एक आत्मा आहे. दुष्टात्मे सुद्धा मनुष्याच्या परवानगीशिवाय काही करू शकत नाही. इथं बघा 13व्या वचनात, देवाने येशूने त्यांना परवानगी दिली, तेव्हा त्यानंतरच ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. आपल्याला माहित आहे हे शैतान, ख्रिस्तविरोधी दुष्टात्मे नाशघात चोरी करण्यास त्या डुकरांचा नाश करून टाकला. 2 गोष्टी आपण या उदाहरणातून पाहिलं. तू मध्ये का पडतोस? तू तर देव आहेस. आता मनुष्याचं रूप घेऊन मध्ये पडायला लागलाय तुम्ही. का पडताय? असं का करताय? दुसरी गोष्ट म्हणजेच कायदेशीररित्या देवाने पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात कायदेशीर प्रवेश केला. त्याच्यानंतर त्यांचं काहीही चाललं नाही. त्यानंतर 13व्या वचनात आपण बघितलं, त्या दुष्टात्म्यांना येशू हा एक मनुष्याच्या रूपात होता, म्हणजेच त्या दुष्टात्म्यांना मनुष्याकडून परवानगी घ्यावं लागलं. या मनुष्यातून आम्ही त्या डुकरात जाऊ का? जर येशू नाही म्हणला असता तर ते जाऊ शकले नसते. म्हणजेच काय, त्या दुष्टात्म्यांना एका मनुष्याकडून परवानगी, म्हणजे अधिकार आणि सत्ता असलेल्या मनुष्याकडून परवानगी घ्यावे लागले. समजून घ्या, आपण एक मनुष्य म्हणून पृथ्वीवर खूप ताकदवर आहोत, पण आपल्याला माहीत नाही. आपल्या परवानगीशिवाय पवित्र आत्मा पण कार्य करू शकत नाही, दुष्ट आत्मे सुद्धा कार्य करू शकत नाही. आपण मला वाटते यावर्षी गेल्या काही संदेशांमध्ये कुठल्या तर एका संदेशामध्ये मी एक वाक्य सांगितला होता. मला वाटते शब्दाचे सामर्थ्य या विषयावर एक संदेश मी दिला होता. त्यावेळी एक वाक्य मी सांगितलं होतं, आपल्या मुखातून निघणारे शब्द एकतर देवाला कार्य करण्यास परवानगी देतील किंवा दुष्ट आत्म्यांना कार्य करण्यास परवानगी देतील. आत्मिक जीवन या विषयामध्ये ते वाक्य मी सांगितलं होतं. आपण करणारे कृत्य, आपण बोलणारे शब्द, त्याद्वारेच देव कार्य करायचं की दुष्टात्मे कार्य करणार हे ठरते. त्यामुळे आपले शब्द, आपले कृत्य खूप सावधरित्या बोला किंवा करा. त्यामुळे आपण जेव्हा पण प्रार्थना करतो, परमेश्वर खुश होतो. आता माझं मूल प्रार्थनेला बसलेला आहे आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे मी त्याच्याद्वारे कार्य करू शकतो. त्याला पृथ्वीवर सत्ता आहे आणि स्वर्गात जे काही आहे ते सर्व काही माझं आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा मनुष्य पृथ्वीवर गुडघे टेकतो प्रार्थना करायला, त्यावेळी परमेश्वर स्वर्गातलं सगळं काही घेऊन तुमच्याद्वारे, त्या मनुष्याद्वारे पृथ्वीवर कार्य करायला मोकळा आहे. पण ते कधी, जेव्हा मनुष्य
शरण जाणार, स्वतःला नम्र करून स्वतःला देवासमोर म्हणजे समर्पण करणार की परमेश्वरा या, स्वइच्छेने, जबरदस्तीने नव्हे, स्वइच्छेने जेव्हा शरण जाणार, परमेश्वरा या, माझ्याद्वारे काम करा, कार्य करा, तुझे स्वर्गातील कार्य पृथ्वीवर आणा. ते आणण्यासाठी आपल्या प्रार्थनेची गरज आहे. मनुष्याशिवाय देव काही करणार नाही आणि देवाशिवाय मनुष्य काही करू शकत नाही. देवाशिवाय देव जर नसता, देवाशिवाय मोशेने जरी हात उगारला असता तरी ते समुद्र दुभागले नसते. पण बघा, पार्टनरशिप आहे. देव आणि मनुष्य हे जेव्हा पार्टनरशिप होणार किंवा जेव्हा हे सोबत एकमेकांसोबत जेव्हा कार्य करणार, त्यावेळेस अद्भुत कार्य आपण पाहू शकतो. हालेलुया, धन्यवाद येशू. म्हणून परमेश्वर एका वचनात सांगतो, निरंतर प्रार्थना करा. का? तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हाच मी कार्य करू शकतो. तुझ्याशिवाय मी काही करणार नाही. तू प्रार्थना कर, तुझ्या प्रार्थनेद्वारेच मी कार्य करू शकतो. तेच तुझं प्रार्थना म्हणजे माझ्यासाठी परवानगी आहे. कायदेशीर प्रवेश करण्यासाठी माझ्यासाठी ते परवानगी आहे, ते म्हणजे तुझी प्रार्थना. धन्यवाद येशू. त्यामुळे आपण जेव्हा प्रार्थना थांबवतो त्यावेळी स्वर्गाचं कार्य, स्वर्गीय कार्य, पित्याचं कार्य आपण थांबवतो. म्हणून प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा म्हणून पाळक साहेब सांगत असतात. तुमच्या कामामध्ये देवाचं कार्य बघायचं आहे, प्रार्थना करा. तुमच्या गल्लीमध्ये देवाचं कार्य बघायचं आहे, प्रार्थना करा. मला वाटते मागील एक किंवा त्याच्या मागील भागांमध्ये मी एक व्याख्या दिली होती. प्रार्थना म्हणजे या पृथ्वीवरचा सत्ता व अधिकार वापरून स्वर्गीय कार्य किंवा देवाला पृथ्वीवर कार्य करण्याची परवाना किंवा परवानगी देणे म्हणजेच प्रार्थना. स्वर्गीय गोष्टी पृथ्वीवर करून घ्यायच्या आहेत, प्रार्थना हेच तुमच्यासाठी परवाना आहे. तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय स्वर्गीय गोष्टी, देवाच्या महान गोष्टी आपण पृथ्वीवर आणू शकत नाही. प्रार्थनेशिवाय ते सर्व काही अशक्य आहे. त्यामुळे परमेश्वर नेहमी अनेक ठिकाणी जर बघितलं तर निरंतर प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. ह्या प्रार्थनेद्वारेच आपण अशा महान गोष्टी पृथ्वीवर आणू शकतो. अनेक गोष्ट आपण मागील भागांमध्ये पाहिलं होतं, ते म्हणजे प्रार्थना म्हणजे धार्मिक एखादी धार्मिक क्रिया किंवा धार्मिक कार्य केलं असं नव्हे. प्रार्थना म्हणजे एक धार्मिक क्रियाकलाप नव्हे, तर ते कायदेशीर क्रियाकलाप आहे. कारण आपण एका मनुष्याच्या एक मातेचं शरीर घेऊन आहोत, कायदेशीररित्या पृथ्वीवर जगत आहोत. त्यामुळे एक कायदेशीर क्रिया ती आहे. त्यानंतर देवासमोर आपण एक चांगली स्थिती असायला पाहिजे, असं आपण मागील भागांमध्ये बघितलं होतं. आणि योग्य संबंध आपला देवाबरोबर असायला पाहिजे, असं आपण अनेक काही मुद्दे आपण मागील भागांमध्ये आपण पाहिलं होतं. त्यानंतर आजच्या वचनामध्ये आपण अनेक उदाहरण पाहिलेलं आहे. ह्यातून एकच समजते आपल्याला की मनुष्य देवाशिवाय काही करू शकत नाही आणि मनुष्याशिवाय देव काही करणार नाही. धन्यवाद येशू. आभारी प्रभू परमेश्वरा. अनेक वचन आपण बघूया आणि मग आपण थांबणार आहोत. मत्तई कृत वर्तमान 18वा अध्याय, त्यातील 18वे वचन. मत्तई 18:18. मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. ह्याला म्हणतात पार्टनरशिप. जोडीने म्हणजे एकत्र काम करणे. तू पृथ्वीवर प्रार्थनेने बांध, तू प्रार्थनेने मुखाने तू कबूल कर किंवा मुखाने तू बोल, मी बांधतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये,
ते स्वर्गात बांधले जाईल. म्हणजे स्वर्गातून मी बांधेन. तू मोकळे कर, मी स्वर्गातून मोकळे करतो. जसं मोशेला परमेश्वराने सांगितलं, तुझे हात उगार, तेव्हा परमेश्वराने ते दुभागले. तसंच तू पृथ्वीवर प्रार्थना कर, मी स्वर्गातून कार्य करतो. त्यामुळे ज्यावेळी आपण प्रार्थना बंद करतो त्यावेळी देवाचं कार्य बंद पूर्णपणे आपल्या हातात आहे. अनेक वेळा प्रार्थना आपण करत नाही आणि देवाच्या कार्याची अपेक्षा वाट बघत बसतो. जसं ते लोक वाट बघत होते, पाणी लाल समुद्रातील पाणी पुन्हा पूर्वीसारखे कधी होईल. पण जोपर्यंत आपण प्रार्थना करणार नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला कार्य करण्याची परवानगी देत नाही. समजून घ्या. तर आता आपल्याला समजलेलं आहे की आपल्याकडे सत्ता आहे, अधिकार आहे. पृथ्वीवर आपल्या परवानगीशिवाय दुष्ट आत्मे सुद्धा कार्य करू शकत नाही, कारण ते दुष्ट आत्मे बेकायदेशीर आहेत. पण हे सत्ता आणि अधिकार त्याच लोकांना असते. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला म्हणजे आपल्याला मिळालेला आहे, पण त्यामध्ये वाढायला पाहिजे. जसं मी मागील भागांमध्ये सांगितलेलं आहे, दुष्ट आत्म्यांचे, सैतानांचे जे कार्य करण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये रँक आहेत. म्हणजे पद आहेत. उंच पदाचे जे दुष्ट आत्मे आहेत, मी दाखवलं होतं. जर उंच पदावर असलेल्या दुष्ट आत्म्यांना घालवायचं असेल तर त्या समान किंवा त्याहून अधिक आपलं अधिकाराचा जो प्रमाण आहे, त्यामुळे आपल्याला प्रार्थनेद्वारे देवाबरोबर असलेल्या संबंधामध्ये आपण जेवढं वाढणार तेवढं ते अधिकार वाढत जातो, अधिकाराचं प्रमाण वाढत जातो. अधिकार प्रत्येकाला देण्यात आलेला आहे, पण त्यामध्ये वाढायचं आहे. त्यासाठी प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, देवाचं कार्य होण्यासाठी प्रार्थना 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 खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर खूप आनंदित होतो की आता याच्या प्रार्थनेद्वारे मला पृथ्वीमध्ये कार्य करायला मिळणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की ती प्रार्थना कोणत्या प्रकारे असावी, अधिकाराने करणारी प्रार्थना कशी असावी. आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, परमेश्वरा त्यांना बरं करा, परमेश्वरा मी प्रार्थना करतो हे असं होऊ दे, ते तसं होऊ दे, किंवा ते तारणामध्ये येऊ दे, त्यांचं ताप बरे होऊ दे, ते निघून जाऊ दे, असं आपण प्रार्थना केलेल्या आहेत. ह्या प्रार्थनेचा प्रकार आहे विनंतीची प्रार्थना. हे आपण विनंती करत आहोत. पण आता आपण बघणार आहोत अधिकाराने कशी प्रार्थना करावी. अधिकार आपल्याकडे आहे, पण ते प्रार्थनेमध्ये कसं आणायचं हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मी आशा करतो आज आपण जे ऐकलेलं आहे प्रत्येकाने समजून घ्या. आपण ख्रिस्त येशूद्वारे आपण विजयी आहोत. पूर्ण सत्ता आपल्याकडे आहे. हे सैतान आपल्याला कळू देत नाही, कारण ते सत्ता, एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे माहीत असलं तर मी त्या वस्तूचा वापर करू शकणार. नाहीतर ती वस्तू आणून कुठंतरी पडू नये, मला माहीतसुद्धा नाही, अरे हे होतं होय माझ्याकडं, बरं असं व्हायला नको. त्यामुळे परमेश्वराने देवाला आभार मानतो या सुंदर संदेशाबद्दल. देवाला आभार मानतो. याचं श्रेय फक्त आणि फक्त परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की मी सत्ता तुम्हा प्रत्येकांना दिलेला आहे, आणि त्या सत्तेचा वापर करण्याचं आजपर्यंत कदाचित आपण वापर केला नसणार, पण आता ती वेळ आलेली आहे. इथून पुढे आपण मागे पडायचं नाही. पीछे नहीं मुडूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा, संग तेरे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. ही वेळ आहे अर्पणाची, आणि आज आपल्यामध्ये कवी फिलिप आहेत, ते एक गीत सादर करतील, त्यावेळी अर्पण घेतली जाईल. हमको मिल
शांति, प्रभु तेरे उधार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उधार मन से खून बहाया है, मेरे पापों को धोया है, ओ खून बहाया है, मेरे पापों को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा राजा, तू ही मेरा दाता, तू ही मेरा राजा, तू ही मेरा सब कुछ है। हालेलुया, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति, प्रभु तेरे उधार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उधार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उधार मन से हमको मिली है शांति, प्रभु तेरे उधार मन से। या प्रियानो, या अर्पणासाठी आपण सर्वांनी मिळून यावेळेस प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्गामध्ये वस्ती करणारा आमच्या पित्या, आम्ही तुला आभार मानतो, धन्यवाद करतो. विशेष करून या वेळेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्पण दिलेलं आहे त्यांना अनेक पटीने तुम्ही आशीर्वादित करा. त्यांचं देणं तुम्ही आशीर्वादित केलेलं आहात, या विश्वासाने आभार मानतो. देण्याची संधी व ताकद तुम्ही आम्हाला दिलात, त्याबद्दल आम्ही तुझे लाखो कोटी आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. या वचनानुसार ज्यांनी ज्यांनी संतोषाने तुला दिलेलं आहे, तुला ते प्रिय आहेत. आणि ज्यांच्यावर तुझी प्रीती आहे आणि जे तुला प्रिय आहेत त्यांना तू किती आशीर्वादित करतोस, या आम्ही वचनामधून अनेक उदाहरणं पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे प्रभू तुम्ही आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करणारच करणार, कारण तू तुझ्या शब्दावर कधी फिरणार नाहीस. तुझ्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे. तो एक विश्वासू परमेश्वर आहे, त्याबद्दल आभारी. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी दिलेला आहे प्रत्येकांना आशीर्वादित करून, धन्यवाद करून, आभार मानून प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या महान, शक्तिशाली, अवर्णीय व अतुलनीय नावाने मागतो, म्हणून ऐका आमच्या स्वर्गातील पित्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही सूचना आहेत, थोडक्यात मी सांगून आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. पहिली सूचना म्हणजे प्रत्येक रविवारी यूट्यूबच्या माध्यमातून आपण या भक्तीसाठी जोडत असताना वेळेवर किंवा वेळेच्या आधी यामध्ये जोडा. असं करण्याने आपण परमेश्वराला आदर देत असतो की परमेश्वरा, तुझ्यासाठी मी येऊन थांबलेला आहे, तुझ्यासाठी मी वाट पाहत आहे, तुझ्या सान्निध्यात प्रवेश करण्याची मी तयारी केलेली आहे, असं आपण परमेश्वराला एक आदर देत असतो. त्यामुळे कृपया वेळेमध्ये यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दुसरी सूचना म्हणजे येत्या नोव्हेंबर 30, डिसेंबर 1 आणि डिसेंबर 2 तिन्ही दिवस GLS ऑनलाईन असणार आहे. आणि सायंकाळी या तिन्ही दिवशी सायंकाळी 6:15 किंवा 6:30 या दरम्यान सुरू होईल आणि 2 तास तिन्ही दिवशी 2 तास रोज असं ते चालेल. आणि यामध्ये देवाचे मोठमोठे जे महान सेवक आहेत त्यांचे सुंदर असे खोल संदेश आपल्याला ऐकायला मिळतील आणि नक्कीच त्याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी एक प्रभाव त्याचा नक्कीच होणार आहे. त्यामुळे मी विनंती करेन किंवा तुम्हाला उत्तेजन देईन की जे जे यामध्ये सहभागी होऊ इच्छितात, मंडळीद्वारे जर नोंदणी केली तर 100 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. तुम्ही कृपया मला याबाबत फोन करून माहिती घेऊ शकता. आणि वैयक्तिकरित्या जर तुम्हाला नोंदणी करायचं असेल तर GLSindia.com या GLSindialive.com या वेबसाईटवर तुम्ही जाऊन नोंदणी करू शकता. पण वैयक्तिक नोंदणीसाठी 150 रुपये ऑनलाईन तुम्हाला नोंदणी फी असणार आहे. जर मंडळीद्वारे तुम्ही नोंदणी केलात, एक गट नोंदणी असं केलात तर 100 रुपये आपल्याला पडेल. त्यामुळे ज्यांना नोंदणी करायचं असेल, येत्या नोव्हेंबर 20 तारीख शेवटचा तारीख आहे त्यासाठी. त्यामुळे त्याआधी तुम्ही मला संपर्क करून तुमची नावं आणि तुमची जी काही माहिती आहे नोंदणीसाठी जे काही लागेल ते तुम्ही मला देऊ शकता. आणि एकदा ही नोव्हेंबर 20 तारीख ओलांडली त्यानंतर
जे नोंदणी फी आहे ते दुप्पट होतील, त्यामुळे त्याआधी तुम्ही नोंदणी करू शकता. डिसेंबर 25 ख्रिसमस जवळ येत आहे आणि त्यासाठी मी अनाऊन्समेंट सुरू केलेले आहेत. ज्यांना डान्स किंवा नाटक वगैरे सादर करायचा असेल त्यांनी मला फोन करून तुम्ही आपलं नाव व कोणतं गीत तुम्ही सादर करणार आहात आणि त्या गीतामध्ये कोण कोण आहेत, किंवा नाटक असेल तर नाटकामध्ये कोण कोण आहेत, किती मिनटाचं नाटक असणार आहे, या सर्व माहिती तुम्ही मला फोनवर कळवून तुमचं नाव नोंद करून घ्या, जेणेकरून आम्हाला नियोजन करण्यासाठी ते सोपे होईल. शेवटच्या क्षणाला कृपया कोणी येऊन आमचं नाव घ्या किंवा हेच गाणं आम्ही करणार आहे. जर ते गाणं दुसरं कोणीही घेतलं असेल तर ते पुन्हा दुसऱ्यांदा ते गाणं ते गीत घ्यायला परवानगी आम्ही देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रथम ज्यांना जे गीत निवडायचं आहे लवकरात लवकर निवडून तुम्ही किमान गीताचं नाव आणि तुमचं नाव तुम्ही माझ्याकडे नोंद फक्त करून घ्या, जेणेकरून आम्हाला नियोजन करण्यासाठी सोपे होईल. प्रत्येक बुधवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत आम्ही मंडळीमधील अनेक जण एकत्र येऊन आम्ही प्रार्थना करत आहोत. फक्त रविवारीच आपण एकत्र येतो असं होऊ नये, यासाठी मंडळीचं एकत्र येणं वाढायला पाहिजे. यासाठी झूम ॲप, या ॲपच्या मदतीने आम्ही एकत्र येऊन त्या ठिकाणी स्तुती आराधना, थोडा वेळ प्रार्थना आणि त्याचप्रमाणे रविवारी ऐकलेल्या संदेशावर आम्ही थोडा वेळ मनन करत असतो आणि काही प्रश्नांची उत्तर आम्ही बघत असतो. मागील बुधवारी एका प्रश्नाचं उत्तर देण्यात आले, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते त्या शिष्यांचे वयोगट किती होते, किमान किती वयापासून किती वयापर्यंत त्यांचं वय होते, याबद्दल आम्ही जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आम्ही मागील बुधवारी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एक नवीन प्रश्न सादर करण्यात आलेला आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताचे किती ठिकाणी दर्शन दिलेलं नोंद आहे, किती ठिकाणी किंवा किती असे घटना आहेत ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने दर्शन दिले, असे किती घटनांचे नोंद वचनामध्ये आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेले घटना अशा किती आहेत, ह्या प्रश्नाचं उत्तर येत्या बुधवारच्या झूम ॲपच्या मीटिंगमध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल. आणि त्याचप्रमाणे मागील बुधवारी लोताची जी पत्नी आहे, आपल्याला ठाऊक आहे की ती मिठाचा खांब किंवा स्तंभ झाली होती. ती जेव्हा मागे वळून पाहिली तेव्हा, आणि ते स्तंभ किंवा जे खांब आहे ते आज देखील तिथं आहे. ते आजच्या काळामध्ये ते स्तंभ, ते मिठाचं पिलर ऑफ सॉल्ट असं इंग्लिशमध्ये आहे, ते कसं दिसतंय हे देखील, याचा फोटो देखील आम्ही मागील बुधवारच्या झूम ॲपच्या झूम मीटिंगमध्ये आम्ही दाखवलं होतं. आणि अशाच अनेक पवित्र शास्त्रासंबंधित अनेक ठिकाण आज कसे दिसतात या संबंधित अनेक चित्र आम्ही दाखवत असतो. आणि कारण त्या झूम ॲपमध्ये अशा खूप फॅसिलिटीज आम्हाला मिळतात, जेणेकरून खरं म्हणजे या सर्व गोष्टी आम्ही का करत आहोत, आध्यात्मिक वाढीसाठी. आणि आध्यात्मिक वाढ, आध्यात्मिक ज्ञान जे आहे याद्वारे वाढत जाते. जसं आपण वचनाचं मनन अभ्यास करत जाणार, तसं आध्यात्मिक वाढ आणि आध्यात्मिक ज्ञान जे आहे यामध्ये आपण वाढत जातो. आणि हे देवाबरोबर असलेल्या संबंध बांधण्यामध्ये याचा उपयोग होतो. त्यामुळे मी प्रत्येकानं उत्तेजन देईन, प्रत्येक बुधवारी सायंकाळी 8 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत जे झूम मीटिंग आहे त्यामध्ये तुम्ही नक्कीच आम्हा सर्वांबरोबर जोडा. व जर कोणाला या संबंधित काही माहिती हवी असेल किंवा ते कसं वापरायचं, झूम ॲप जे आहे कसं वापरायचं, या संबंधित काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी त्यामध्ये तुम्हाला मदत करू शकेन. या प्रियानो, आपण शेवटच्या प्रार्थनेसाठी तयार होऊया. यावेळेस पाळक साहेब आपल्यामध्ये येतील, शेवटची प्रार्थना करून आशीर्वाद जाहीर करतील. आपण सर्वांनी आपले अंतकरणाची तयारी करून आपण सर्वांनी यावेळेस शेवटच्या प्रार्थनेसाठी तयार होऊया. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. जिवंत प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद करतो. आतापर्यंत मी ऐकलेले तुझ्या वचनासाठी आभारी प्रभू. आम्हाला तो दिलेले सत्ता बरोबर वापर करून प्रार्थनामध्ये वाढायला आम्हाला मदत करा.
देवा तुझ्या सामर्थ्याच्या आधी आम्हाला मी सोबत हे वेळेच्या पूर्ण जाबा तो घ्या. जे वचन ऐकले ते वचनाप्रमाणे मी सत्ता वापरून जगायला मदत करा. ते सामर्थ्याच्या हाती आम्हाला मी सोपवतो. इथं वचन ऐकलेले प्रत्येकांच्या बरोबर तू बोला. प्रत्येकांना तसा तू वापर करा. तुझी इच्छाप्रमाणे सत्ता वापरून प्रार्थना जीवनमध्ये वाढायला मदत करा. ते सामर्थ्याच्या हाती प्रत्येकांना सोपवतो. देवपा इथं ऐकलेले प्रत्येकांच्या बरोबर तू बोल. प्रत्येकांच्या बरोबर तू बोल. प्रत्येकांना तुझ्या ओळख देण्यामध्ये अधिकारी वाढव. सामर्थ्याच्या हाती त्यांना आम्ही सोपवतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणा एक देव. आमेन. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचे प्रती, पवित्र आत्माची सगळ्या आता आणि युगयुगाने इथं असणाऱ्या सर्वांच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. देवाला स्तुती असो, प्रभूला स्तुती असो. मला शोध देऊ मुक्त केले, तुम्हाला गौरव असो. मला शोध देऊन मुक्त केले, तुम्हाला गौरव असो. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. प्रभू नमस्कार, नमस्कार, तुझ्या नावाला नमस्कार. अय्या வாழ்க வாழ்க உன் நாமம் வாழ்க. ஐயா வாழ்க வாழ்க உன் நாமம் வாழ்க. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.